छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील प्रत्येक गड हा जणू एक किल्लेदार होता. पण त्यातही काही किल्ले अनन्यसाधारण महत्त्वाचे होते आणि तोरणागड हा त्यापैकी एक. स्वराज्याच्या उगमाची साक्षीदार असलेला हा किल्ला मोगलांच्या डोळ्यात नेहमीच खुपत होता. सन 1670च्या सुमारास औरंगजेबाच्या एका सुभेदाराने मोगल सैन्य घेऊन गडाच्या दिशेने कूच केली. बातमी महाराजांपर्यंत पोहोचली. त्यांनी लगेचच आपल्या सर्वोत्तम योद्ध्यांपैकी एक म्हणजेच तानाजी मालुसरे यांना गडाचा बचाव करण्याचा हुकूम दिला. तानाजी घरी होते. त्यांच्या मुलाचा विवाह ठरलेला होता. पण स्वराज्याला मदतीची गरज असल्याचे समजताच त्यांनी विचार केला, सर्वप्रथम गड नंतरच लग्न. त्यांनी आपल्या भावाला सांगितले, मी गड लढवतो, तू लग्न लढव. ते आपल्या 300 मावळ्यांसह निघाले. गडावर पोहोचल्यावर त्यांना समजले की शत्रूची संख्या हजारांच्या आसपास आहे. तरीही तानाजी डगमगले नाहीत. त्यांनी ठरवले, युद्ध रात्री लढायचेच. रात्र झाली. आकाशात चंद्र नव्हता. काळोखाचा फायदा घेत तानाजी आणि त्यांचे मावळे गडाच्या तटबंदीवर चढू लागले. यश मिळाले नाही तरी मागे फिरायचे नाही, अशी शपथ त्यांनी घेतली होती. तानाजींनी हर हर महादेव अशी गर्जना करत आक्रमण केले. मोगलांचा सेनापती उदयभान त्यांच्यावर तुटून पडला. 2 शूर योद्ध्यांमध्ये घनघोर द्वंद्वयुद्ध सुरू झाले. दोघेही तलवारबाज होते. दोघांची समोरासमोरील लढाई अर्ध्या तासापर्यंत चालली. शेवटी उदयभानाने कपटी वार केला आणि तानाजी जखमी झाले. पण त्यांनी शेवटचा जोर लावून उदयभानाला खाली पाडले आणि त्याचा वध केला. मात्र स्वतःही गंभीर जखमी होऊन जमिनीवर कोसळले. मावळ्यांनी लढा सुरूच ठेवला. तानाजींच्या बलिदानाने प्रेरित होऊन त्यांनी अखेर मोगलांना पळवून लावले आणि गड ताब्यात घेतला. सकाळी ही बातमी छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचली. महाराज अत्यंत आनंदी झाले. पण जेव्हा त्यांनी ऐकले की तानाजी हयात नाहीत, तेव्हा त्यांचे डोळे पाणावले आणि महाराज म्हणाले, गड आला पण माझा सिंह गेला. यानंतर तानाजींच्या सन्मानार्थ हा गड सिंहगड म्हणून ओळखला जाऊ लागला. तानाजी मालुसरे यांचे बलिदान म्हणजे एक कर्तव्यनिष्ठेचा आणि पराक्रमाचा मंत्र आहे. आजही सिंहगड तानाजींच्या शौर्याची साक्ष देतो आणि इतिहासात त्यांचे नाव सुवर्णाक्षराने कोरले गेलेले आहे.